नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना क्लोथ सेंटरमध्ये मी रेश्मा तुमचं स्वागत करते। आज आपण इथं बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। तर त्याच्यासाठी माप कसं घेतलं ते बघायचं आहे। तर इथं पूर्ण उंची 15 घेतलेले आहे, शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि मुंडा 5.25 इंच घेतलेला। आता इथं छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग घेऊन 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेले आहे। तर आता इथं गळ्यासाठी 2 इंच गळा रुंदी घेतलेले आहे आणि उंची आपली 11 आहे। तर इथं 11.5 वरती मार्जिन केलेले आहे। त्याच्यानंतर असा बॉक्स तयार करायचा आहे आणि आपल्याला जो शेप हवा असेल त्या पद्धतीने इथं शेप देऊन घ्यायचा आहे। आता कॅनव्हास इथं कसा जोडलेला आहे ते बघायचं आहे। तर त्याच्यासाठी वरती अर्धा इंच आपण सोडून द्यायचा आहे, कारण पिन वगैरे लावण्याची गरज पडत नाही किंवा कपडा आपला सरकू नये म्हणून अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। तर आता कॅनव्हास आपण कसा जोडणार आहोत आणि अशा पद्धतीने कॅनव्हास जेव्हा जोडायचा असतो तेव्हा आपला मेन कपडा हा ट्रान्सपरंट नसला पाहिजे, तेव्हा आपण कॅनव्हास अशा पद्धतीने जोडू शकतो। तर आपण आता जे गळाचा शेप कटिंग करून घेतलेला होता त्या पद्धतीने इथे कॅनव्हासवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे आणि साईडला 1.25 इंच सोडून एक्स्ट्राचा कॅनव्हास सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आता ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर आपण उलटं ठेवलेलं आहे। मेन फॅब्रिक आपलं सरळ आहे। तर अशा साईडला कपडा हलू नये म्हणून टाचन लावून घ्यायचे आहेत आणि ह्याच्या अशाच पद्धतीने कॅनव्हास लावून घ्यायचा। आता कटिंग करायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने। आणि मग कॅनव्हास मधोमध जे आपण सेंटर बनवलेलं आहे तिथं पिन लावून अशी एक दाब शिलाई आता साईडने करून घ्यायची आहे पूर्ण। असा कॅनव्हास जोडल्याने वेगळा कपडा आपल्याला कॅनव्हासला जोडायला लागत नाही, आपला वेळ वाचतो। त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण कॅनव्हास जोडायचा आहे। तर इथे दाब शिलाई करून घ्यायची आहे आणि आपले जिथं पण गळ्याला पॉईंट असतील ते व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे आहे। आता हे मेन कपडा होता तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि जिथं कॅनव्हास जोडलेला आहे तिथं छोटे छोटे कट द्यायचे आहेत। त्याच्या ह्यानं आपल्याला व्यवस्थित आपला कॅनव्हास फोल्ड होतो आणि फिनिशिंग व्यवस्थित येते। असा आपला कॅनव्हास फोल्ड करून आता शिलाई करून घ्यायची आहे, कारण वरती आपण लेस जोडणार आहोत। तर इथे एक शिलाई किनारी शिलाई म्हणून करून घ्यायची आहे। गळ्याला फिनिशिंग बघा आता किती सुंदर येतं आणि कॅनव्हास एक्स्ट्राची जोडण्याची गरज पण पडत नाही। अशी ही किनारी शिलाई करून घ्यायची आहे आणि साईडनं पूर्ण अस्तर जोडून कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे साईडने शिलाई करून कटिंग करून घेतलेला आहे मी। आता टक्स बघा, इथं कमरेचा अर्धा घेतलेला आहे शिलाई मार्जिन सोडून, त्याचा अर्धा घेऊन इथं टक्स द्यायचा आहे। 4 इंचावरती टक्स घेतलेला आहे आणि साईडला अर्धा इंच घेऊन टक्स तयार करायचा आहे आपला। आता इथं टक्सवरती शिलाई करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण लेस जोडणार आहोत असे। आणि जिथं पण आपले म्हणजे मेन शिलाई असतात ती आपली शिलाई डबल करून घ्यायची आहे। प्रत्येक काही पण शिवत असेल तर शिलाई ही आपली डबल केली पाहिजे। तर आता इथं मॅचिंगची लेस लावून घ्यायची आहे। तर जसे बुट्टे आहेत किंवा हाताची शिलाई आहे, सिल्वर कलरची डिझाईन होती त्याच पद्धतीची मी इथे लेस लावलेली आहे। तर अशा पद्धतीने मी लेस लावत आहे। जिथं आपण पॉईंट दिलेला होता गळ्याला तिथे लेस थोडीशी दुमडून घ्यायची आहे, चून पाडल्या टाईप, म्हणजे तिथे आपला शेप व्यवस्थित येतो। आता साईडला पण शिलाई मारून आपली लेस ही फिक्स होते ते। त्याच्यानंतर आपण कमरपट्टी लावणार आहोत। कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। आता 1.5 इंचाची इथं कमरपट्टी घेतलेली आहे आणि त्याला एक साईडनं शिलाई करून घ्यायची आहे 1.5 इंचाची घेऊन। आणि कमरेचा म्हणजे कंबर आपली पूर्ण बसली पाहिजे पट्टीमध्ये आणि 1 इंच एक्स्ट्रा अशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची। तर अशी पट्टी ही आपली शिलाई करायची आहे आणि जिथे आपण टक्स मारलेले आहेत तिथं दोन्ही ठिकाणी चून पाडून घ्यायचं आहे, जे आपण अस्तरची पट्टी जोडलेली आहे तिथं। आता आतमध्ये एक एक्स्ट्राची शिलाई द्यायची आहे, कारण आपण कमरेवरती हात शिलाई करतो ना, त्याच्यासाठी इथे ही आपण एक्स्ट्राची पट्टी जोडलेली आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे। जेव्हा हात शिलाई करतो तेव्हा ती शिलाई आपण काढणार आहोत। तर आता इथे बो बनवणार आहोत। तर बोसाठी लेस आपल्याकडे एवढी शिल्लक होती साडीची बॉर्डर, तर आपण डबल बो म्हणजे डबल कपडा ठेवून बो बनवणार आहोत। तर मधोमध अशी घडी करून घ्यायची आहे
आणि दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे आणि फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर मार्तूरच्या सहाय्याने असे टोक बाहेर काढून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण टोक बाहेर काढतो तेव्हा ते बो आपला असा तयार होतो आयताकारमध्ये आणि चांगला दिसतो. तर दोन्ही पण बो असे तयार करून घ्यायचे आहेत. बघा, मधोमध घडी करायची आहे आणि शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण बो आपण ओपन करून घ्यायचे आहेत आणि कॉर्नर पण आपले व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत. अशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे. आता खाली 2 पट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि बोवरती एक छोटी पट्टी लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवून आपण बो तयार करणार आहोत. डिझाईन पण बनते आणि बो आपला खूप छान दिसतो. अशा पद्धतीने तयार केल्यानंतर आता ही बोला पट्टी लावण्यासाठी आपण छोटी पट्टी तयार केलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला खाली लावायची आहे बोच्या खाली. तर अशी तिरकी शिलाई द्यायची आहे आणि खालून पर थोडीशी क्रॉस शिलाई करायची आहे. त्याच्यामुळं पट्ट्या खूप सुंदर दिसतात आपल्या त्याच्यामुळे. आणि अशी शिलाई केल्यानंतर त्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत. ही उलट्या बाजूने आपण शिलाई केलेली आहे, तर इथे आपण फोल्ड करून घेणार आहोत. आता एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आणि फोल्ड करायचे आहे. इथे तुम्ही सुई धाग्याने किंवा मार्तूलने काही पण टोकीची वस्तू असेल त्या वस्तूने आपण इथे फोल्ड करायचं आहे. तर इथे दोन्ही पण पट्टी आपण फोल्ड करायचे आहे आणि त्याचे पण कॉर्नर असे ओपन करून घ्यायचे आहेत. कॉर्नर जेव्हा बाहेर असतात तेव्हा खूप सुंदर असं लुक येतं. जर तुम्ही आतमध्येच ठेवला तर ते आपण शिलाई व्यवस्थित दिसणार नाही आणि जे आपण शेप दिलेला असतो तो पण व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यासाठी आता इथे एकमेकावरती ठेवून जोडून घ्यायचं आहे. जितके आपल्याला लांबी हवी आहे त्या पद्धतीने. आता बघा, इथं चून पाडून एक शिलाई करून घ्या तुम्ही, कारण व्यवस्थित बसतात चून आपल्या हातामध्ये राहत नसतील तर. आणि मग जी पट्टी जोडलेली आहे ती राऊंडमध्ये करून त्याच्यावरती राऊंड करून शिलाई करायची आहे. तर इथे राऊंड करायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे. ही शिलाई आपली फिक्सच करायची आहे. मागे पुढे करून तुम्ही डबल शिलाई किंवा जास्त शिलाई करून असा बो हा तयार करायचा आहे. असा हा आपला बो आणि पट्टी तयार झालेली आहे. हेच आपण मेन पार्टवरती मागचा भाग जो आपण तयार केलेला आहे त्याच्यावरती जोडून आपण डिझाईन बनवणार आहोत. तर इथे बो आणि पट्टी आपली तयार झालेली आहे. तर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आता आणि त्याच्यावरती ज्या पट्ट्या बनवलेल्या आहेत तिथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि बोवरती जर तुमची शिलाई बसत असेल तर शिलाई करून घ्या किंवा सुई धाग्याने असं अटॅच केला तरी चालेल. असा हा आपला गळा खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.